व्यंगचित्रकला संग्रहालयाचा दुसरा वर्धापन दिन थाटात साजरा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयाने 9 मार्च रोजी दुसरा वर्धापन दिन साजरा केला। या सोहळ्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते। माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांच्या उपस्थितीत श्रीमती उषा लक्ष्मण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। या प्रसंगी प्रख्यात व्यंगचित्रकार चारुहास पंडित आणि पुरंदर प्रकाशनचे व्यवस्थापक अमृत पुरंदरे यांनी लोकप्रिय चिंटूचा 38वा पुस्तकांचा संच संग्रहालयाला भेट दिला। यामध्ये 6000हून अधिक चिंटूंची व्यंगचित्रे आहेत। वार्षिक कार्यक्रमानिमित्त संग्रहालय परिसरात व्यंगचित्रकार आणि रेखाचित्रकारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। भारतातील विविध कलाकारांनी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन केले होते। यात धनराज गरड, अतुल पुरंदरे, विश्वास सूर्यवंशी, शरयू फरकंडे, चैतन्य गोवंडे, शरद महाजन, गौतम, सुशील गुणवंते अशा अनेक नामवंत व्यंगचित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती। प्रसिद्ध व्यंगचित्रकार सूरज SK श्रीराम यांनी संग्रहालयाच्या पुढील वाटचालीविषयी सांगितले। त्यांनी सर्व व्यंगचित्रकारांना संग्रहालयाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले। व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या क्युरेटर डॉक्टर प्रिया गोहाड यांनी गेल्या 1 वर्षात संग्रहालयाने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली। डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या प्रमुख प्राध्यापिका माधवी रेड्डी यांनी या सर्व उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार, मी चारुहास पंडित, चिंटू या हास्य चित्रमालिकेचा निर्माता। आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यातलं जे कार्टून म्युझियम आहे, कार्टून आर्ट म्युझियम, तर याचा आज दुसरा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने सर्वप्रथम मी या म्युझियमला शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या म्युझियमला भेट द्यावी अशी आशा व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो। आज या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या म्युझियमला चिंटूच्या 38 पुस्तकांचा संच भेट देत आहे आणि हा माझ्यासाठी सुद्धा एक चांगला आनंदाचा क्षण आहे, कारण 32 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे ते सगळं या पुस्तकांमध्ये आहे। 6000पेक्षा जास्त चिंटू आहेत या पुस्तकात आणि इथे येणाऱ्या मुलांना, अभ्यासकांना हे सगळं बघायला मिळेल आणि त्याचा आनंद घेता येईल। पुणे विद्यापीठाच्या या भव्य इमारतीत आपल्या सर्वांचं स्वागत। जसं प्रस्तावनेत सांगितलं गेलेलं आहे की इथलं जे कार्टून म्युझियम आहे हे आमच्या हेरिटेज वॉकचा एक भाग आहे। त्यामुळे साधारणतः सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे, आता फोर्थ सॅटर्डे असल्यामुळे आज बरेच विद्यार्थी गावातले जे मान्यवर असतात ते इथे येतात, त्याला भेट देतात आणि एक टेक अवे मेसेज असतो की ते इथनं गेल्यानंतर मला वाटतं त्या तुमच्या म्युझियमला येतात, इथनं की कुठनं सुरुवात झाली। तर मला वाटतं एक चांगलं कनेक्ट झालेलं आहे RK लक्ष्मण म्युझियम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आजच्या ॲनिव्हर्सरीच्या ज्या फंक्शनसाठी इथे वेगवेगळे त्यांना कार्टूनिस्ट म्हणणार नाही, कार्टून ड्रॉ करणारे जे आहेत त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहेत, सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो। फक्त मला एक शंका येते किंवा मला अजून माझी क्युरिओसिटी आहे की जे कार्टून ड्रॉ करतात त्यांना दाढीच असते का असं मला कधी त्याशिवाय जमतच नाही का असं मला वाटतं ते। तर तसं काही आहे का? कारण मी बऱ्याच ठिकाणी बघतो की काहीतरी छोटी काहीतरी असते त्याशिवाय होतच नाही ते, कारण की मला माहिती नाही म्हणून मग काय म्युझिक करू शकत नाही का, तो एक प्रश्न पडतो मला। तर मी परत एकदा स्वागत करतो आणि मला वाटतं कार्टून म्युझियम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही
ह्या माध्यमातून जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करेल आणि मला वाटतं आपण कॉलेजेस आणि शाळे जोडण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामध्ये नॉट कार्टून पण एखादी इमेज रिडिंग कसं करायचं, कारण हे ते काहीतरी पात्र दाखवतात, आपण काहीतरी त्यातनं मेसेज देतात, तर ते रिडी करता आलं पाहिजे. कारण नुसतं बघून हसण्यापेक्षा त्याच्यातनं त्यांना काहीतरी जो बोध द्यायचा आहे तो कसा कळेल त्याचे आपल्याला प्रशिक्षण कुठेतरी घेता येईल असं आपण बघूया. ओके, museum, and I could actually see the passion and the feeling that you have, which I can imagine because I've also put up a museum together and know what that means. But what I would like to say here is the museum that I put together is of Lakshman, the family. It took me 2 years to collate all the work and put it together. And it was all about, the museum is all about Lakshman, the story of Lakshman and the works that he has done, his cartoons, illustrations, caricatures, and all of that. But what I liked about this museum is the way SK has gone into the details, the history of the whole thing, the origin of cartooning, which is very interesting. And I think whoever comes to my museum, I'm going to thank them here to first understand the history of the origin of this whole thing and then come to us. It's a beautiful, although it's a little small place, but it gives you the world of the history of cartoons and the origin. And I think besides the fraternity, the cartoon fraternity, I think the students from all subjects, it is a necessity. I think they have to come here and go through the whole thing, because it is a place where it is for all subjects. Science, history students, medium and communication students. Every subject student should come here. And it's very beautifully curated. I'm really loving the place, and as I told him, every time I come to Pune, I'm going to dedicate one day to see each and every section. There's a lot of takeaway for me, and for me to apply this in my own, R.K. Lakshman Museum. So congratulations for what you have done. Congratulations, Priya, and congratulations to you for all the support you are giving.